ह्याचा लाभ घ्यावा जरूर आणि एकदा आला की दरवर्षी येणार हे आमच्या अनुभवाने सांगतोय कारण आम्ही पहिल्यांदाच आलोय त्यामुळे आता वाटतं दरवर्षी येणार आता. कुठून आलात तुम्ही? मी मुंबईवरून आले आणि हे आम्ही पुण्यातच. आम्ही रोहा रायगड जिल्हा रोहा. तुम्ही सगळं सोबत आला का? हा आम्ही सोबत आमचा ग्रुप आहे. किती वर्षापासून वारी करता? पहिलंच वर्ष आहे. कसा खूप छान एक्सपिरियन्स आहे. मस्त. काय सांगाल वारीबद्दल? नेमका अनुभव कसा आता? लोक एवढ्या वर्षापासून वारी करतात. आमचा अनुभव तर खूप छान आहे. ही एक वेगळीच पॉवर आहे नाही का, एक वेगळीच पॉवर आहे. ते लोकांकडे पाहून कळतं ना, एक शक्ती वेगळीच आणि आहे. एवढी त्या लोकं आपल्या एकत्र यंग राहतात, लोकांना तर कुणाला पॉसिबल काहीच कमी नाहीये. पडत नाहीये. हो, म्हणजे सर्व त्यांच्या अडचणी हो, हो. आल्या. निघताना पूर आला. दिंडीमध्ये यायला आणि अचानक आता दिंडीमध्ये आलं कसं वाटतं? उशीर केला म्हणजे यायचं होतं खूप टाइमापासून पण तसा टाइम बोलावणं येत नव्हतं म्हणून आता आम्ही आलो. आता फायनली आम्हाला बोलावणं आलं. ऑनलाईन टीव्हीला बघत होतो. हा आता प्रत्यक्षामध्ये आम्ही आलो. प्रत्यक्षात जाऊन आपण पाहावं काय कसं आहे. नंतर दरवर्षीची वारी करणार. हो हो करणार ना, नक्की करणार. खूप छान वाटते, नक्की करणार. तुम्ही काय सांगा? हा अनुभव सर्वांनी घेण्यासारखा आहे. ज्यांनी वारी केली नसेल त्यांनी एकदा येऊन पाहावा. हा लाईव्ह जेव्हा आपण बघतो टी व्हीत बघण्यात आणि समोरासमोर इथं येऊन बघण्यात खूप आसमानचा फरक आहे. का वाटलं की आपण वारीत जावं किंवा एकदा अनुभव घ्यावा असं? अनुभव म्हणजे एकतर इथं सुख दुःख माणूस विसरून एक वेगळ्याच वातावरणात भक्तिमय वातावरणात माणूस सर्व येतं आहे. ह्यात लहानपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वच वयोगटातली लोक इथं आहेत आणि सर्वांचा आनंद उत्सव एवढा दांडगा आहे की कोणालाही वाटेल की एकदा यावंच इथं. एवढं म्हणजे इम्प्रेशन भेटतं इथं. खूप मजा आली. तुम्ही काय सांगाल? ही पण चालते आता अजिबात थकली नाही. अजून बोलती पोचायचं तिकडे. मला खूप भारी वाटते. खूप छान आहे एक्सपिरियन्स. खूप सगळ्यांनी घ्यावा हा अनुभव. आयुष्यात एकदा तरी घ्यावा. तरुणांना काय सांगा? तरुण पिढीनं खरं तर ह्याच्यात उतरावं. भक्ती आध्यात्मिक मार्गात भक्तिमय आज जे स्ट्रेसमध्ये जात आहेत सगळे, याचं कारण एकच आहे, याच्यामध्ये उतरलं ना सगळं दूर होणार आहे. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त उतरावं. हे पुढं चालण्यासाठी तरुणांनी उतरणं गरजेचं आहे, ही प्रथा पुढे चालण्यासाठी. स्ट्रेस फ्री लाईफ जर जगायची असेल तर तरुण असो सर्व प्रकारच्या वयोगटातला असो कोणी असो हल्लीच्या धक्काधक्या जीवनात जी आज स्ट्रेसफुल जी लाईफ आहे ती इथं लोकांना आजकाल पण आयुष्यभर काम करतं पण त्या कामातून काय भेटतं स्ट्रेसच भेटतोय. त्यापेक्षा एक दिवस तरी असा काढा की इथं आल्यानंतर स्वतःसाठी एक मजा बघा, इथला एक आनंद बघा. खरा आनंद काय आहे तो इथं आल्यावर कळतंय. तर सर्वांनी एकदा ह्याचा लाभ घ्यावा जरूर आणि एकदा आला की दरवर्षी येणार हे आमच्या अनुभवाने सांगतोय कारण आम्ही पहिल्यांदाच आलोय त्यामुळे आता वाटतं दरवर्षी येणार आता. धन्यवाद. रामकृष्ण.